मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। आपण आलो आहोत कर्जत तालुक्यातील बेनवडी या गावामध्ये। मित्रांनो, या ठिकाणी दिनांक 13 सप्टेंबर रोजी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होणार असून या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, त्याचबरोबर मैदानाचं स्वरूप कसं असणार आहे, हे सगळं आपण या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजकांकडून जाणून घेणार आहोत। चला तर मग आपलं नाव। नमस्ते, मी सचिन सोनमाळी, अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य कर्जत तालुका अध्यक्ष। बरं, आणि आपण स्वतः आयोजक आहेत या मैदानाचे? हो, मी स्वतः। मैदानाचं स्वरूप काय, आदत आहे का ओपन आहे? ओपन आहे। बरं, किती तारखेला मैदान पार पडणार आहे? 13 सप्टेंबर 2024। आणि मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय, कुठल्या गावाच्या हद्दीमध्ये हे पार पडते? बेनवडी गावाच्या हद्दीमध्ये। आणि या मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आली आहे? या मैदानाचे परमिशन कलेक्टर ऑफिसमधून उद्याच्याला आम्हाला प्राप्त होणार आहे। सोशल मीडियावरती कधी बघायला मिळेल? सोशल मीडियावरती उद्या संध्याकाळपर्यंत आम्ही व्हायरल करणार आहोत। बरं, आणि या मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सगळं सांगा। प्रथम बक्षीस 1,11,000, द्वितीय बक्षीस 91,000, तृतीय बक्षीस 71,000, चतुर्थ बक्षीस 51,000, पाचवा क्रमांक 41,000, सहावा क्रमांक 31,000, सातवा क्रमांक 21,000, आठवा क्रमांक 11,000। आणि प्रवेश फी किती आहे? प्रवेश फी 1100 रुपये आहे। बरं, आणि मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे का? मैदानाची ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे, तरी सर्व बैलगाडा मालकांनी लवकरात लवकर ऑनलाईन नोंदणी करून सहकार्य करावे व म्हणजे गट आम्हाला आदल्या दिवशी संध्याकाळी काढता येते। कशी परिस्थिती आता पावसाची इथं? पावसाचं वातावरण अजिबात नाही आहे, आणि जरी पाऊस झाला तरी मैदानाला कुठलाही अडचण येणार नाही। बरं, आणि आतापर्यंत किती नोंद झाल्यात, कसा प्रतिसाद भेटतोय? आतापर्यंत जवळजवळ 100च्या आसपास नोंद झालेली आहे। बरं, चालतंय। तुम्ही एक आयोजक, त्याचबरोबर अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य कर्जत तालुक्याचे तालुका अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? या मुलाखतीच्या माध्यमातून बैलगाडा मालकांना असे आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावे। चालते, धन्यवाद दादा। दादा नमस्ते, आपलं नाव? नमस्कार, मी मारुती जंजिरे। बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदानाचं एक्झॅक्ट लोकेशन काय? मैदानाचं लोकेशन बेनवडी या ठिकाणी मैदान होईल। बरं, कर्जत तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर। बरं, आणि किती तारखेला मैदान संपन्न होणार आहे? मैदान 13/9/2024 सकाळी 8 वाजता चालू होईल। मैदान कसं आहे? मैदानात माती कशी आहे, काय कसं आहे मैदान? कसं आहे मैदान? ही बोरमाट रान आहे, ओराटीची फाटी आहे। बरं, आणि एकूण मैदानामध्ये किती फाट्या आहेत? एकूण फाट्या मैदानात 10 फाट्या आहेत। बरं, आणि फाटीच्या आतातमधलं अंतर किती आहे? 15 फूट आहे। आणि एकूण पल्ला किती आहे? एकूण पल्ला 900 फूट आहे। त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात? खाली सुट्टीच्या वेळेस 10 गटापेक्षा जास्त गाड्या थांबून एवढं रान आहे शिल्लक खाली। बरं, आणि त्याचबरोबर दादा निकाल रेषेच्या समोर गाड्या थांबण्यासाठी किती मुबलक जागा आहे? 2000 फूट जागा मुबलक आहे। दादा, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक, विहीर, ओढा, नाला, दरी असं काय आहे का? नाही, वेर आहे, ते आउटसाईडला आहे, त्याला आपण बॅरिगेट करणार आहे। आणि समोरच्या बाजूला 1200 ते 1400 फुटा लाईटीची खांब आहेत 2, त्यासाठी आपण ट्रॉल्या 2 सोडणार आहे। चालतंय। त्यामध्ये एकूण किती टक्के बॅरिकेड असणार आहे? बॅरिगेट ही 1400 फूट आहे। बरं, दोन्हीकडे 700, दोन्ही साईडनी 700 फूट आहे। त्याचबरोबर ज्या दिवशी हे मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी दिवसभर इथं पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध असणार आहेत का? हो। त्याचबरोबर ज्या दिवशी हे इथं मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी प्रशासनाच्या वतीने देण्यात येणारे ॲम्ब्युलन्स उपलब्ध असणार आहे का? 2 ॲम्ब्युलन्स उपलब्ध असणार आहेत। बरं, आणि हे मैदान जरा गावापासून दूर आहे, माळाला आहे, त्याच्यामुळे इथं पिण्याच्या पाण्याच्या टँकरची व्यवस्था करण्यात आली। किती टँकर आहेत? 2 टँकरची व्यवस्था केलेली, पिण्याच्या पाण्याची पण व्यवस्था केलेली आहे। बरं, आणि खाली सुट्टीच्या ठिकाणी लाईव्ह प्रक्षेपणाची सोय करण्यात आली का? हो। आणि पुढं निकाल रेषेच्या समोर किती कॅमेरे आहेत? 2 कॅमेरे आहेत, स्क्रीन आहे। बरं, आणि सेमीफायनल आणि फायनलला ड्रोनची व्यवस्था करण्यात आली का? हो। या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कोणत्या चॅनलवरनं होणार आहे? HTC। आणि या मैदानाचं समालोचन कोण कोण करणार आहे? मयूर तळेकर, प्रवीण गाठे, झेंडा पंच म्हणून पप्पू
मंडलेचा माळशिरस बरं. आणि नंबर टेकर म्हणून सुनील जांभरे. सुनील जांभरे असणार आहे. आता तुम्ही या मुलाखतीच्या माध्यमातून आयोजक त्याचबरोबर संघटनेचे सदस्य या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? सर्व गाडा मालकांना व चालकांना व गाडा शौकीनांना एक विनंती करतो, जास्तीत जास्त संख्येने या मैदानाला उपस्थित राहावे या कर्जत तालुका बैलगाडा संघटनेच्या वतीने आमंत्रण करतो. बरं, चालते. धन्यवाद दादा. नमस्ते. आपलं नाव? ऋषी धुमाळ. बरं, काय सांगाल दादा या मैदानाच्या नियम अटीच्या संदर्भामध्ये? हे मैदान अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियम व अटीनुसार होणार आहे. तर दादा आपण वळूयात पहिल्या नियमाकडे. या मैदानामध्ये बैलाच्या कोणत्या अवयवावरती निकाल दिला जाईल? जो अवयव पुढे असेल त्याचबरोबर गटाला समान गाड्या उतरल्या तर कसा निकाल असणार आहे? गटाला उतरले तर पुढे चाल देण्यात येईल. हां, आणि सेमीफायनलला कसा निर्णय घेण्यात येईल? सेमीला सामान उतरल्या तर मालकांचं संगनमत अन्यथा किंवा चिठ्ठ्या टाकून. त्याचबरोबर एखाद्या विजेत्या बैलगाडीवरील चालकाने गटाला अथवा सेमीफायनलला बैलाच्या शिफ्टीचा चावा घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कोणी ऑब्जेक्शन घेतलं तर याबाबत काय निर्णय असणार आहे तुमचा? ऑब्जेक्शन घेण्यासाठी किती कालावधी आणि निर्णय काय असणार आहे? निर्णय हा गाडी बाद दिली जाईल. हां, आणि ऑब्जेक्शन ऑब्जेक्शन घेण्यासाठी 2 गटाचा कालावधी असणार. त्याचबरोबर या मैदानामध्ये गटाला सेमीला अथवा फायनलला डबल बैल पळावला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली तर कशा पद्धतीची कारवाई केली जाईल? ती गाडी बाद देण्यात येईल. आणि फायनलला जर ही बाब निदर्शनास आली तर कशा पद्धतीचं कारवाई करण्यात येईल? त्या गाडीला बक्षीस भेटणार नाही. त्याचबरोबर हे ओपनचं मैदान आहे, लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? छकड्याचा एक चाक आणि बैलाचा एक पाय पलीकडल्या तासामध्ये गेला तर गाडी फॉल. हां, आणि लॉबी टचला लॉबी टचला आहे निकाल आहे. त्याचबरोबर दादा हे मैदान तुम्ही ओपनचं घेताय, पहिल्यांदाच ह्या भागामध्ये ह्याच बाजूला मैदान होते, त्यामुळे तुम्ही जे बॅनरवरती बक्षिसं जाहीर केलेली आहेत ती संपूर्ण रक्कम विजेत्या बैलगाडी चालक मालकांना मिळणार का? हो, मिळणार. त्याचबरोबर ह्या मैदानामध्ये थेट आयोजकाची अथवा गावगाडी फायनलला पळवली जाईल का? नाही. तुम्ही एक संघटनेचे सदस्य त्याचबरोबर येथील स्थानिक बैलगाडी मालक या नात्याने महाराष्ट्रातील तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? हे आवाहन करतो की सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी. त्याचबरोबर या मैदानाच्या संदर्भातली अपडेट जी आहे, पावसाच्या संदर्भातली असेल, नोंदीच्या संदर्भातली असेल, ही बैलगाडी शर्यत क्षेत्राशी निगडीत असणाऱ्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती आपल्याकडून वेळोवेळी दिली जाईल का? हो, दिली जाईल. चालते. धन्यवाद दादा. नमस्कार. आपलं नाव? मी प्रसाद ढोकरीकर, नगरसेवक कर्जत नगरपालिका. बरं, काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? अतिशय सुंदर नियोजन अखिल भारतीय बैलगाडा संघटनेच्या कर्जत शाखेने हे कर्जत तालुक्यातल्या सर्व बैलगाडा प्रेमींसाठी आयोजित केले. मी त्या सर्व संघटनेचे मनापासून धन्यवाद देतो. आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रम होत आहे. आमदार केसरी असं त्या बैलगाडा शर्यतीला त्यांनी नाव दिले आणि चांगल्या प्रकारची बक्षिसं आयोजकांनी ठेवली आहेत. तर सर्व महाराष्ट्रातील बैलगाडा चालक मालक सगळं यांना आवाहन करतो की त्यांनी या कार्यक्रमाला यावं आणि आमदार रोहितदादा पवार यांच्या शुभ हस्ते या सर्व विजेत्यांना बक्षीस वितरण होणार आहे, तरी सर्वांनी यावे ही नम्र विनंती. चालते. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपला परिचय द्या. मी आदेश खोडे. ही आता जी शर्यत होती ते आपल्याच मैदानात होते. म्हणजे तुम्ही स्वतः जागा आम्ही मालक? स्वतः जागा मालक आहे आणि जागा उपलब्ध करून दिली. बरं, धन्यवाद दादा. कसं काय मैदानाच्या संदर्भात काय सांगाल बैलगाडी चालक मालकांना? बैलगाडी चालक मालकांना एवढंच सांगेन की सर्वांनी जास्त संख्येत या आणि उपस्थित राहा. आणि मैदान हे खूप चांगल्या पद्धतीने बनवलं आहे, कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही इथे. बरं बरं. आणि इथं आम्हाला पुढं आगामी मैदानं पाहायला मिळतील का? हो हो, नक्की. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद.